अचलपूर येथील तहसील परिसरात सुरू असलेल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। या प्रकरणात ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे। बांधकामात मंजूर अंदाजपत्रकानुसार दर्जेदार साहित्य वापरले जात नाही। सिमेंटचे प्रमाण कमी असून माती मिश्रित रेती आणि कमी व्यासाच्या लोखंडी सळ्या वापरल्या जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। बांधकाम स्थळी कामाचा तपशील, निधी आणि कंत्राटदाराचे नाव दर्शवणारा माहिती फलक लावण्यात आलेला नाही, ज्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे शहर अध्यक्ष दिलीप राऊत यांनी माहिती अधिकारांतर्गत नकाशा, तांत्रिक अहवाल आणि अंदाजपत्रकाची मागणी केली आहे, मात्र माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता शुभम आवारे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। बांधकाम पूर्णपणे PWDच्या नियमानुसारच सुरू असून कुठेही निकृष्ट दर्जा नाही। जागेच्या मर्यादेनुसार डिझाईन मंजूर करण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे। सार्वजनिक निधीचा अपव्यय थांबवून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। नमस्कार। तहसील कार्यालय अचलपूर येथे जवळपास तहसील कार्यालयाच्या तेथे सहदुय्यम निबंधक कार्यालय अचलपूर येथे भव्य अशी बांधकामाकरिता आमदार महोदय यांनी 2 कोटी मंजूर करून इमारतीचे बांधकाम चालू आहे। त्या बांधकामामध्ये माती मिश्रित रेतीचा वापर सर्रास चालू आहे। कामात भ्रष्टाचाराचा अतोनात प्रयत्न चालू आहे। बांधकाम जे गिट्टीचे साईज पाहिजे ती बारीक साईज आहे। सिमेंट मॉल बनवण्याकरिता प्लॅटफॉर्म नाही। कॉलम, बीम, स्लॅब काँक्रिटीमध्ये हनीकूम दिसत येत नाही, याचा अर्थ फायबर वापरलेले नाही। स्लॅबची जाडी, थिकनेस बरोबर नाही। कॉलममध्ये, बीममध्ये वापरलेले 12 mm पाहिजे 10 mm आढळून आले आहे। इस्टिमेटनुसार कोणत्याही प्रकारचे बांधकाम चालू नाही आहे। त्यावर प्रशासकीय संबंधिताचा कोणत्याही प्रकारचा अंकुश राहिलेला नाही। या बांधकामामध्ये अतोनात भ्रष्टाचार सुरू असून याविषयी मी संबंधितांना लेखी तक्रार केलेली आहे, तसेच माहिती अधिकारात सुद्धा माहिती मागितलेली आहे। यावर संबंधित अधिकारी काय चौकशी करतात यावर सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे। नमस्कार। पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।